मेष राशीच्या लोकांनो, पुढील 126 दिवस म्हणजेच 5 फेब्रुवारी 2026 ते 30 मे 2026 हा काळ, जर तुमची रास मेष असेल किंवा तुमचा लग्न मेष असेल, तर हा कालखंड साधा नाही. हा तुमच्या आयुष्यातील तो टप्पा आहे जिथून तुमची संपूर्ण दिशा बदलू शकते. आपल्या पुराणांमध्ये समुद्रमंथनाची कथा येते. त्या घटनेकडे एका ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून पहा. जेव्हा अमृत बाहेर आले, तेव्हा राहूने प्रतीक्षा केली नाही. त्याला माहीत होते की सुदर्शन चक्र त्याचा अंत करू शकते. मृत्यू निश्चित होता. तरीसुद्धा राहूच्या आत ते वेड, तो ध्यास होता. परिणाम काहीही असो, मला माझे ध्येय मिळवायचेच आहे. आणि शेवट काय झाला? शीर कापल्यानंतरही राहू अमर झाला. 25 जानेवारीपासून तोच राहू तुमच्या 11व्या भावात म्हणजेच लाभ आणि इच्छापूर्तीच्या घरात प्रवेश करत आहे. हे तुमच्या कुंडलीतील स्वतःचे समुद्रमंथन आहे. समाजातील बहुतेक लोक तुम्हाला 11व्या घराच्या नावाखाली उत्साहित करतील. ते म्हणतील की हा लाभाचा काळ आहे. पण मी इथे तुम्हाला उत्साहित करायला नाही, तर एक अचूक रणनीती देण्यासाठी आलो आहे. ज्योतिष म्हणजे जादूटोणा नाही, ते शुद्ध गणित आणि विज्ञान आहे. आणि हे गणित सांगत आहे की या 4 महिन्यांत यशाचे असे एक दार उघडणार आहे, जे कदाचित पुढील 18 वर्षांपर्यंत पुन्हा उघडणार नाही. मित्रांनो, मी आचार्य आपणा सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल राशीचक्रमध्ये स्वागत करतो. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यामुळे आम्हाला असे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. या चर्चेत आपण हवेतल्या गोष्टी करणार नाही. आपण त्या 3 तार्किक कारणांना समजून घेऊ, ज्यामुळे तुम्ही या उथलपुथलला तुमच्या सर्वात मोठ्या विजयात कसे बदलू शकता. जर तुम्ही ही चर्चा अर्धवट सोडली, तर तुम्ही फक्त माहितीच नाही, तर तुमचे आयुष्य बदलण्याची एक दुर्मिळ संधीही गमावाल. तर चला, नक्षत्रांच्या भाषेत तुमच्या येणाऱ्या उद्याचा सविस्तर अर्थ समजून घेऊया. पहिले कारण आहे बंधनमुक्त राहू. पहा, राहू सध्या कुंभ राशीत गोचर करत आहे. कुंभ राशीचा स्वामी कोण? शनिदेव. आणि 25 जानेवारीला राहू शतभिषा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात प्रवेश करेल. तुम्हाला माहीत आहे का, या 3ऱ्या चरणाचा स्वामी कोण आहे? तोही शनीच आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिदेव स्वतः कुठे बसले आहेत? ते बसले आहेत तुमच्या 12व्या घरात, म्हणजेच व्ययभावात. याचा अर्थ समजून घ्या. राहू म्हणजे तुमची महत्त्वाकांक्षा, आणि त्यावर शनी, जे कर्म आणि नशिबाचे देवता आहेत, यांचा पूर्ण पाठिंबा आहे. शनी राहूला सांगत आहेत, जा, मी तुला परवानगी दिली आहे, जा आणि मिळवून ये. मागील 18 वर्षांमध्ये असा संयोग तयार झाला नव्हता. राहूवर कोणतीही अडथळा अटक नाही. तो बंधनमुक्त आहे. म्हणूनच हा काळ अत्यंत शक्तिशाली आहे. दुसरे कारण आहे ग्रहांची अवस्था. डाटानुसार जानेवारी ते मे या काळात राहू युवा अवस्थेत राहील. तरुण माणसामध्ये किती ताकद असते, तो थकत नाही, तो थांबत नाही. अगदी तीच ऊर्जा राहू आता तुम्हाला देणार आहे. तो 100% परिणाम देईल. चांगला असो किंवा वाईट, पण परिणाम पूर्ण मिळेल. तिसरे कारण आहे 11व्या घराचे रहस्य. मेष राशीसाठी राहू 11व्या घरात आहे. साधारणपणे ज्योतिषी म्हणतात की 11व्या घरातील राहू लाभ देतो, उत्साह देतो. पण डाटा सांगतो की 2026 मध्ये कथा वेगळी आहे. 11वे घर अचानक लाभाचेही आहे, लपलेल्या खजिन्याचेही आहे, कारण येथे राहू वर्गोत्तम होत आहे. हा राहू तुम्हाला घाबरवणार नाही, तर तो तुम्हाला तो गुप्त मार्ग दाखवेल जिथून तुम्ही कमी वेळेत मोठे यश मिळवू शकता. तर हा आहे तो बॅकग्राऊंड, तो स्टेज, ज्यावर येणाऱ्या 126 दिवसांचे नाटक खेळले जाणार आहे. चला, आता एक एक करून तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूला डिकोड करूया. सुरुवात करतो तुमच्यापासून, तुमच्या मानसिकतेपासून आणि तुमच्या स्वभावापासून. खरं सांगा, गेल्या काही महिन्यांपासून, नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत, तुम्हाला असं वाटत नव्हतं का की तुम्ही थोडे आळशी झाला आहात? जसं, चलो, जे होईल ते पाहू, आत्ता मन नाहीये, उद्या करू. एक विचित्र थकवा आणि जाऊ द्या असा ॲटिट्यूड आला होता, आहे ना? याचं कारण होतं मीन राशीचा प्रभाव. पण मित्रांनो, 25 जानेवारीच्या सकाळी सगळं काही बदलून जाईल. जसंही राहू शतभिषा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात येईल, तसतशी तुमच्या हात एक फायर, एक आग जाणवेल. तुम्ही अचानक आक्रमक व्हाल. तुमचं डोकं 24 तास चालू राहील. रात्री झोप येणं कठीण होईल, कारण तुम्ही सतत प्लॅनिंग करत असाल. राहू 11व्या घरात आहे, जे लाभाच्या खोलीचे घर आहे. वरून तुम्ही शांत दिसाल, पण आत एक ज्वालामुखी उकळत असेल. लोक तुम्हाला समजून घेऊ शकणार नाहीत. लोक विचार करतील की तुम्ही इतके उत्साहित का आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही तुमची पुढची मोठी चाल प्लॅन करत असाल. आरोग्याबाबत डाटा मिश्र संकेत देत आहे. एका बाजूला राहू तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवेल. जुनी टेन्शनं तुम्ही सहन कराल, पण शारीरिकदृष्ट्या सावध राहणं गरजेचं आहे. विशेषतः फेब्रुवारी महिन्यात नोंद घ्या, 14 फेब्रुवारीला सूर्याचं राशी परिवर्तन होईल आणि 23 फेब्रुवारीला मंगळ 11व्या घरात येईल.
याचा परिणाम तुमच्या पायांवर आणि डोक्यावर पडू शकतो. राहू म्हणजे हवा, तुम्हाला सांधेदुखी, मायग्रेन किंवा अचानक डोकेदुखी त्रास देऊ शकते. आणि कारण सूर्य कमकुवत होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या इम्युनिटीवर काम करावं लागेल. पण घाबरू नका, कारण शनी 12व्या घरात बसून संरक्षण कवच तयार करून ठेवत आहेत. फक्त तुम्हाला निष्काळजीपणा करायचा नाही. आता बोलूया त्या गोष्टीबद्दल ज्याची सगळे वाट बघतात, पैसा. इथे परिस्थिती फारच रंजक आहे. एका बाजूला राहू आहे तर दुसऱ्या बाजूला केतू आहे. तुमच्या 5व्या घरात केतू विराजमान आहे आणि 11व्या घरातून राहू त्या 5व्या घराकडे आपल्या 7व्या दृष्टीनं पाहत आहे. ही एक दोरी खेच आहे. राहू म्हणतो मला पैसा हवा आहे, आत्ताच हवा आहे आणि खूप सारा हवा आहे. केतू म्हणतो मला मोहमाया नको आहे, मी संतुष्ट आहे. याचा परिणाम काय होईल? डाटा सांगतो की 25 जानेवारी ते 30 मे दरम्यान तुमच्याकडे अचानक धन येण्याचे प्रबळ योग आहेत. हे पैसे कुठून येतील? एखादी जुनी गुंतवणूक जी तुम्ही विसरून गेलात, पुश्तैनी जमीन किंवा जायदादीचा एखादा विषय सुटू शकतो, किंवा सरकार किंवा इन्शुरन्स कंपनीकडे अडकलेले पैसे रिलीज होऊ शकतात. जे लोक शेअर मार्केट, ट्रेडिंग किंवा लॉटरीमध्ये रिस्क घेतात त्यांना राहू मोठा नफा देऊ शकतो. पण मित्रांनो, नाण्याची दुसरी बाजूही आहे. केतू 5व्या घरात आहे. केतू म्हणजे छिद्र. ज्या वेगाने पैसा येईल त्याच वेगाने तो धुरासारखा उडूनही जाऊ शकतो. का? कारण गुरु तुमच्या 3ऱ्या घरात बसले आहेत. तुमचा पैसा 3 ठिकाणी खर्च होण्याची शक्यता आहे, मित्रांवर, प्रवासात किंवा गुंतवणुकीत. या काळात लिक्विड कॅश हातात ठेवू नका. जसा पैसा येईल तसा तो लॉक करा, FD करा, सोने घ्या किंवा प्रॉपर्टीत टाका. पैसा बँक अकाउंटमध्ये राहिला तर तो खर्च होणं निश्चित आहे. आणखी एक गोष्ट, 5वं घर संततीचंही असतं. राहू आणि केतूचा प्रभाव तुमच्या संततीशी संबंधित चिंता वाढवू शकतो. घरात तू-तू-मैं-मैं होऊ शकते. म्हणून पुढील 5 महिने बोलण्याआधी 2दा विचार करा. आता आपण तुमच्या करिअरकडे वेळेच्या चाकावर ठेवून पाहूया. डाटानुसार आपण या संपूर्ण काळाला 2 भागात विभागू शकतो. फेज 1 आहे 25 जानेवारी ते 28 मार्चपर्यंत. हा तो काळ आहे जेव्हा राहू शतभिषा नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात आहे आणि नवांशात कुंभमध्ये आहे. हा फेज नेटवर्किंग आणि बॅकएंड वर्कचा आहे. तुम्ही विद्यार्थी असाल, बिझनेसमन असाल, मार्केटर असाल किंवा जिथे संपर्कांची गरज असते असं काही काम करत असाल तर हा तुमचा गोल्डन पिरियड आहे. तुमचा फोकस कमाल असेल. यामध्ये फेब्रुवारी महिना फार खास आहे. फेब्रुवारीत 10व्या घरात एक चतुर्ग्रही योग तयार होत आहे. सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र सगळे एकत्र. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचा लग्न लॉर्ड म्हणजे मंगळ महाउच्च आहे. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर 14 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान इंटरव्ह्यू शेड्यूल करा. यशाचा दर 90% जास्त आहे. बिझनेसमध्ये जर एखादी नवीन स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर ती आत्ताच बनवा. फेज 2 29 मार्चपासून सुरू होईल आणि 30 मेपर्यंत चालेल. 29 मार्चला सीन बदलून जाईल. राहू शतभिषा नक्षत्राच्या 2ऱ्या चरणात प्रवेश करेल. याचा नवांश मकरमध्ये बनतो, जो तुमचा 10वं घर आहे. आत्तापर्यंत जी मेहनत तुम्ही शांतपणे करत होतात ती आता जगासमोर येईल. जर एखादी बिझनेस डील अडकलेली असेल तर ती आता फायनल होईल. पार्टनर्सकडून पूर्ण सपोर्ट मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. जे बॉस आधी सतत नुकताचीनी करत होते ते आता तुमचं ऐकतील, कारण 12वे घर ॲक्टिव्ह आहे आणि राहू 10व्या घराशी कनेक्ट होत आहे. परदेशाशी जोडण्यासाठी किंवा फॉरेन ट्रेडसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. जर सेक्टर्सबद्दल बोलायचं झालं तर सोशल मीडिया, IT आणि सॉफ्टवेअर, फायनान्स आणि बँकिंग तसंच रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा काळ मोठी झेप घेण्याचा आहे. आता आपण व्हिडिओच्या सर्वात क्रिटिकल सेक्शनवर आलो आहोत, नाती आणि सावधगिरी. फेब्रुवारी महिना लव्ह लाईफसाठी एखाद्या बॉलिवूड मूव्हीपेक्षा कमी नसेल. तुमच्या 7व्या घरात मंगळ आणि शुक्र एकत्र बसले आहेत. सिंगल्ससाठी नवं नातं तयार होऊ शकतं. आकर्षण खूप जास्त असेल, पण कपल्ससाठी हाय रोमॅन्ससोबत हाय ड्रामाही असेल. इगो क्लॅश होतील. पण मित्रांनो, 23 फेब्रुवारी 2026 हा दिवस कॅलेंडरमध्ये मार्क करून ठेवा. या दिवशी मंगळ 7व्या घरातून बाहेर पडून 11व्या घरात जातील. तिथे राहू आधीच बसले आहेत. मंगळ आणि राहू यांची भेट म्हणजे अंगारक दोष. हा दोष 11व्या घरात तयार होत आहे. याचा परिणाम 3 ठिकाणी पडेल. पहिला, मित्रांमध्ये अचानक मोठे भांडण होऊ शकतात. गोष्ट ब्रेकअप किंवा वेगळं होण्याच्या धमक्यांपर्यंत जाऊ शकते, म्हणून शांत रहा. दुसरा, स्कॅन्डलकडे लक्ष द्या. राहू 11व्या घरात सिक्रेट्स उघडतो. जर तुम्ही कुठल्यातरी हिडन फ्रेंडशिपमध्ये असाल तर पकडले जाण्याचा धोका 100% आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा, अपघात. 23 फेब्रुवारीनंतर गाडी चालवताना क्षणभरही निष्काळजीपणा करू नका. वेग कमी ठेवा. हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करा. दुखापतीचे योग तयार होत आहेत.
डेटा टेक्नॉलॉजीबाबत आणखी एक वॉर्निंग देतो. राहू शतभिषा नक्षत्रात आहे, जे सिक्रेट्सचं नक्षत्र आहे. तुमचा फोन, लॅपटॉप किंवा प्रायव्हेट चॅट्स लीक होऊ शकतात. ऑफिसचे ईमेल्स काळजीपूर्वक पाठवा. पासवर्ड स्ट्रॉंग करा. तुमचं एखादं जुने गुपित बाहेर येऊ शकतं, ज्यामुळे तुमची रेप्युटेशन खराब होऊ शकते. सतर्क रहा. आता मी त्या लोकांशी बोलू इच्छितो जे घराची पायाभरणी आहेत. माझ्या माता आणि बहिणी ज्या हाऊसवाईफ किंवा होममेकर आहेत. अनेकदा राशीफळांमध्ये तुमच्याबद्दल वेगळं बोललं जात नाही, पण मेष राशीसाठी हा काळ सर्वात जास्त तुम्हालाच प्रभावित करणार आहे. कारण मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि तुम्ही घराचा इमोशनल बॅरोमीटर आहात. जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर हे 126 दिवस तुमच्यासाठी 3 मोठे बदल घेऊन येत आहेत. लक्ष देऊन ऐका. सर्वात पहिली गोष्ट, सासरकडील कनेक्शन. मित्रांनो, राहू तुमच्या 11व्या घरात बसले आहेत. ज्योतिषात 11वं घर लाभाचं घर मानलं जातं. डाटा स्पष्ट इशारा देतो की या काळात सासरकडील लोकांशी लाभ होण्याचे पूर्ण योग आहेत. राहू म्हणजे धूर आहे. कदाचित तुमच्या सासू किंवा नणंदेसोबत एखादी चांगली गोष्ट घडेल. तुम्ही काही चांगलं कराल आणि त्याचा अर्थ सकारात्मक काढला जाईल. या काळात स्पष्टीकरण देण्यात तुमची एनर्जी वाया घालवू नका. शांत रहा. हा राहूचा भ्रम आहे, जो मे नंतर आपोआप दूर होईल. दुसरी गोष्ट, किचन सेफ्टी. हा मुद्दा मी आधीही सांगितला आहे, पण तुमच्यासाठी ही लाईफ सेव्हिंग ॲडवाईस आहे. विशेषतः 23 फेब्रुवारीनंतर, जेव्हा मंगळ 11व्या घरात येतील. मंगळ म्हणजे आग आणि राहू म्हणजे गॅस. तुमच्या जास्त वेळ किचनमध्ये जातो. गॅस सिलेंडर तपासा. गरम तेल किंवा चाकू वापरताना लक्ष विचलित होऊ देऊ नका. डाटा सांगतो की भाजणे किंवा कापले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. घाई अजिबात करू नका. पण मित्रांनो, सगळंच निगेटिव्ह नाही. राहू तुम्हाला एक मोठी शक्तीही देत आहे. 11वं घर लपलेल्या गोष्टींचं घर आहे. तुमच्यात असं एखादं टॅलेंट आहे का, जे तुम्ही जगापासून लपवून ठेवलं आहे? कुकिंग, रायटिंग, पेंटिंग, टॅरो रीडिंग किंवा स्टॉक मार्केटची समज. हा तो वेळ आहे ते टॅलेंट बाहेर आणण्याचा. राहू तुम्हाला वर्क फ्रॉम होम किंवा सिक्रेट इन्कम जनरेट करण्यात मदत करेल. तुम्ही घर बसल्या इंटरनेटच्या माध्यमातून असं काही सुरू करू शकता ज्यामुळे तुमची वेगळी ओळख बनेल. शनी तुम्हाला सपोर्ट करत आहेत. जर तुम्ही एखादा ऑनलाईन कोर्स जॉईन केला किंवा बिझनेस सुरू केला तर पती आणि कुटुंबाला आश्चर्य वाटेल की तुम्ही इतकं पुढे कसं निघून गेलात. आणि हाऊसवाईफसाठी शेवटची गोष्ट, मेंटल पीस. कारण गुरु तुमच्या 3ऱ्या घरात आहे. तुमचं मन वारंवार ॲडव्हेंचर मागेल. घराच्या गोंगाटात तुम्हाला वाटेल काश मी कुठेतरी बाहेर फिरायला जावं. ही भावना दाबू नका. धार्मिक यात्रा प्लॅन करा किंवा दिवसातून 15 मिनिटं काढून ध्यान करा. हे तुमच्या मानसिक शांतीसाठी ऑक्सिजनसारखं काम करेल. मित्रांनो, समस्या आहे तर उपायही आहे. आपल्या ऋषीमुनींनी ग्रहांच्या प्रभावाला बॅलन्स करण्यासाठी काही अतिशय सोपे आणि सायंटिफिक उपाय सांगितले आहेत. या 5 महिन्यांना यशस्वी बनवण्यासाठी तुम्हाला या रेमेडीज करायच्या आहेत. सर्वात पहिला उपाय राहूसाठी आहे. राहूचं तत्त्व धूर आहे. जर घरात निगेटिव्ह एनर्जी किंवा फॉग वाढत असेल तर त्याला पॉझिटिव्ह स्मोकने कापावं लागेल. रोज संध्याकाळी घरात चंदन किंवा गुग्गुळाची धूप नक्की लावा. जेव्हा धूर संपूर्ण घरात पसरेल तेव्हा राहू शांत होईल. यासोबत ओम रावय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. दुसरा उपाय केतूसाठी आहे. केतू 5व्या घरात आहे, जो संतान आणि पैशाला बिघडवू शकतो. केतूचं सिम्बॉल झेंडा किंवा दिवा आहे. रोज संध्याकाळी तुळशीजवळ किंवा घरच्या देव्हाऱ्यात तुपाचा दिवा लावा. हा प्रकाश अंधार दूर करेल. आणि एक कडक नियम, घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवा. तिथे कचरा ठेवू नका. तिसरा उपाय अंगारक दोष शांतीसाठी आहे. 23 फेब्रुवारीनंतर जेव्हा मंगळ 11व्या घरात येतील तेव्हा हनुमानजीच तुमचं रक्षण करतील. रोज सकाळी हनुमान चालिसाचं पठण करा आणि शक्य असल्यास मंगळवारी एखाद्या गरीबाला गोड अन्न खाऊ घाला. आणि चौथा उपाय अग्नितत्वासाठी आहे. मेष रास फायर एलिमेंट आहे. घरात तपासा, कुठे वायरिंग खराब तर नाही ना? लीकिंग इलेक्ट्रिसिटी म्हणजे लीकिंग एनर्जी. ते त्वरित दुरुस्त करून घ्या. तर मित्रांनो, शेवटी एवढंच सांगेन, 2026चा हा सुरुवातीचा काळ जानेवारी ते मे एक रोलर कोस्टर राईड असेल, पण घाणण्याची गरज नाही. शनिदेव 12व्या घरात बसून न्यायाधीश म्हणून सगळं पाहत आहेत. जर तुमची नियत स्वच्छ असेल आणि तुम्ही मेहनत करत असाल तर 11व्या घराचा राहू तुम्हाला नुकसान नाही तर अशी यश देईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ही धुंदळ दूर होईल आणि तिच्या मागून सूर्य उगवेल. फक्त चालत रहा, थांबायचं नाही. मला आशा आहे की हे डिटेल्ड ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल. मी प्रयत्न केला आहे की लहानात लहान गोष्टही तुमच्यापर्यंत पोहोचवता यावी.
जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मेष राशीच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली काळजी घ्या, सतर्क रहा आणि यशस्वी व्हा. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. हर हर महादेव.